आता हेव्हनली बॉडीज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ आकाशीय पिंड, खगोलीय वस्तू. हेव्हनली बॉडीज हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. हेव्हनली बॉडीज म्हणजे आकाशात किंवा अवकाशात असलेल्या नैसर्गिक वस्तू, जसे तारे, ग्रह, उपग्रह इत्यादी. या वस्तू पृथ्वीच्या बाहेर अवकाशात आढळतात. इंग्लिश मीनिंग: नॅचरल ऑब्जेक्ट्स इन स्पेस सच ॲज स्टार्स, प्लॅनेट्स अँड मून्स. इझी वन लाईन डेफिनिशन: नॅचरल ऑब्जेक्ट्स फाउंड इन स्पेस. आता सिनोनिम्स पाहूयात. सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स, ॲस्ट्रोनॉमिकल बॉडीज, स्पेस ऑब्जेक्ट्स. सेलेस्टियल बॉडीज हे शब्द अवकाशात असलेल्या खगोलीय वस्तूंना दर्शवतात. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थाचे शब्द. अर्थली ऑब्जेक्ट्स, टेरेस्ट्रियल ऑब्जेक्ट्स हे शब्द पृथ्वीवरील वस्तूंना दर्शवतात. आता उदाहरणे पाहूयात. पहिले वाक्य: द सन अँड द मून आर हेव्हनली बॉडीज. सूर्य आणि चंद्र हे आकाशीय पिंड आहेत. इथे हेव्हनली बॉडीज म्हणजे अवकाशातील नैसर्गिक वस्तू. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन: विच ऑफ द फॉलोइंग इज अ हेव्हनली बॉडी? ए. रिव्हर, बी. माउंटेन, सी. प्लॅनेट, डी. ट्री. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.